हॅलो, साक्षी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कशा आहात तुम्ही कमेंट करून सांगा मला। तर मी आता आले आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी। तर ज्ञानेश्वरीच्या घरी आली आहे, पण ज्ञानेश्वरी नाही आहे, ती पेपरला गेली, तिचा पेपर आहे आज। तर मी आणि अजून आहेत माझ्या मैत्रिणी, तर आम्ही तिच्यासाठी सरप्राईज प्लॅनिंग केलं आहे। छोटीशी पार्टी करणार आहे आम्ही आज ब्राइड टू बीची। तर तुम्ही व्हिडिओ बघा मग शेवटपर्यंत नक्की। ज्ञानेश्वरी येईपर्यंत पटकन आवरायचं होतं, तर इकडे डेकोरेशनचं काम चालू झालेलं आहे, आता। तर ही आहे माझ्या मैत्रिणीची बहीण छोटी। ज्ञानेश्वरीला माहीत नाही आहे आम्ही तिच्या घरी आलो आहे आणि तिच्यासाठी एवढा सरप्राईज प्लॅनिंग केला आहे। तर तिची एंट्री झालेली आहे बघा। ब्राइड टू बीचं छोटंसं हे डेकोरेशन केलेलं आहे, तर ते माझ्या मैत्रिणींनी आणि तिच्या भावाने केलेलं आहे, खूप छान असं। तर केक पण खूप सुंदर आणला होता तन्मयनी, ज्ञानेश्वरीच्या भावाने खूप छान असं केक आणला होता, तिचा फोटो होता आतमध्ये। आणि ज्ञानेश्वरी पण खूप छान दिसत होती। आणि ती उद्या चालली आहे गावाला, कारण का तिचं आता 5 तारखेला लग्न आहे ज्ञानेश्वरीचं। उद्या तर 1 तारीख आहे आणि 5 दिवस राहिले तिच्या लग्नासाठी, तर तिला पण तयारी वगैरे करावी लागेल। केक कापून झाला आणि तिला आणि सगळ्यांनी चारला। आणि केक तर खूप छान असं होता, मला खूप आवडला, टेस्टी होता खायला पण। इकडे आता आम्ही खायला बसलो आहे सगळेजण एकत्र। तर इकडे खाता खाता आमचं बोलणं चाललं होतं, बोलत बसलो होतो। आणि ह्या घरात लास्ट डे असल्यामुळे थोडंसं इमोशनल झाली होती ज्ञानेश्वरी। एका साईडला खूप आनंद होत आहे, तिचं लग्न आहे म्हणून, आणि थोडंसं दुःख पण वाटते की ती आता आम्हाला सोडून चालली आहे। खूप वर्ष एकत्र राहिल्यामुळे थोडं दुःख तर राहणारच। अशी झाली छोटीशी ब्राइड टू बीची पार्टी। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, बाय बाय।